कुठेही अपघात झाल्यास चालकासह प्रवाशांचा जीव वाचावा यासाठी प्रत्येक कारमध्ये एअरबॅग दिलेले असतात। आता देशात नव्याने येणाऱ्या गाड्यांमध्ये तर 6 एअरबॅग्स देणं अनिवार्य करण्यात आलंय। मात्र अपघातावेळी जीव वाचवणाऱ्या याच एअरबॅगनं मीरा रोडमध्ये एका 25 वर्षांच्या तरुणाचा बळी घेतलाय। मोहित सोनी असं या 25 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। मोहितनं त्याचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर गाडी सुरक्षितपणे पार्क केली आणि याच वेळी गाडीच्या स्टीअरिंगमध्ये असलेल्या एअरबॅगचा स्फोट झाला। त्या एअरबॅगच्या कव्हरचा प्लास्टिकचा तुकडा मोहितच्या गळ्याला लागला आणि त्यामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला। तिथे उपस्थित असलेल्या काहींनी मोहितला तात्काळ रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। या प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय। मृताच्या भावानं संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर जुन्या गाड्यांच्या सुरक्षेची वेळोवेळी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। मोहित सोनी हा जो व्यक्ती आहे तो बेवर्ली पार्क या ठिकाणी त्यांनी रोडच्या साईडला जेव्हा त्यांनी गाडी उभा केली त्यावेळेस अचानक गाडीचे जे एअर बॅग्स आहेत त्याचा स्फोट झाला आणि एअर बॅगची जी कॅप आहे ते त्यांच्या मानेमध्ये घुसली। त्यामुळे जो मोहित सोनी जे व्यक्ती आहेत त्यांचा तेथे जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर आपण त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये PM केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या असं दिसत आहे की ती एअरबॅगचा स्फोट झाल्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्ट कॉज काय आहे हे बघण्यासाठी आम्ही RTO यांना लिहिलेलं आहे।